कोकणचं रुबाब भारी. हा गणपतीचं दर्शन घेतलं आम्ही. गणपती खूपच मोठा आणि भव्य दिव्य आहे. भक्तीचा उत्साह दाटून येतोय बघताना. तो अगला स्टॉप हमारा महाबलेश्वर होगा. अब हम वाई में. इस व्लॉग में मैं आपको रोड की कंडीशन, तापोला में कहाँ स्टे करना है, क्या क्या एक्टिविटीज़ करना है वहाँ पे, कौन से सीज़न में आना चाहिए, ये सब मैं आपको इस व्लॉग में दिखाने वाला हूँ. ये वेदर देख के ना भाई, ये व्यू देख के ना भाई, ये कर्व देख के ना भाई, यहाँ से निकलने का मन ही नहीं करता भाई. आपको बाइक राइड का शौक है ना, तो आप इस राइड पे बिल्कुल आ सकते हो. वेदर कौन सा है अभी? अभी मार्च चालू है गाइस, अप्रैल में आना है अभी. पॅकेज मध्ये काय आहे? बोटिंग आहे, बोटिंग आहे, कायाकिंग आहे. 3 वाजल्यात, जेवायचं आहे. आणि ही आपली प्रॉपर्टी. आज मेरे साथ होने वाला है दादा. वो दादा अभी गेट पे आके रुके. तो अभी ऑलमोस्ट 8 बजने वाले. हमें सुबह 7 या 6:30 बजे निकलना था. तो ऑलरेडी हम 1 घंटा लेट है. कुछ 150 किलोमीटर की राइड है. हम आराम से पहुंच जाएंगे. और ये रहे अपने दादा. चलो अभी फटक से पुणे से बाहर निकलते हैं, क्योंकि 8 बज चुके हैं. कितना ट्रैफिक मिलेगा नहीं बोल सकते. आज हम तापोला में स्टे करेंगे. वहाँ पे कुछ वाटर एक्टिविटीज़ है, वो करने वाले हैं हम दोनों. और पप्पू और शुभम दा आते हैं तो उन्हें हम डायरेक्टली श्रीवर्धन बुलाएंगे, क्योंकि वहाँ से हम डायरेक्टली श्रीवर्धन जाने वाले हैं. उन दोनों का क्या प्लान होता है उस हिसाब से हम फिर आगे का प्लान करने वाले हैं. लेकिन आज का प्लान तो बस इतना है कि तापोला पहुँचेंगे और कुछ वाटर एक्टिविटीज़ है वो कर लेंगे. आज ही कर लेंगे हम. तो जितना जल्दी हो सके हम उतना डिस्टेंस कवर करने वाले हैं अभी फटाक से. इस व्लॉग में मैं आपको रोड की कंडीशन, तापोला में कहाँ स्टे करना है, क्या क्या एक्टिविटीज़ करना है वहाँ पे, कौन से सीज़न में आना चाहिए, ये सब मैं आपको इस व्लॉग में दिखाने वाला हूँ. तो लास्ट तक बने रहिए. लास्ट टाइम जब मैं प्रतापगढ़ गया था तो शायद मैं स्ट्रेट ही गया था, ध्यान में ही नहीं आया था मुझे राइट टर्न है. अभी ऑस्करवाड़ी मिसल खाते हैं, क्योंकि हमें ब्रेकफास्ट के लिए कुछ मिला ही नहीं. जब से मैं बेंगलोर हाईवे पे लगा ना, 3-4 मुझे ऑस्करवाड़ी मिसल ही देखने को मिली है. अभी वही खाते हैं, क्योंकि 10-10:30 बज चुके हैं अभी. और मैप वगैरह देखते हैं. मिसळ मागवली. मिसळमध्ये मी 4च गोष्टी खाणार आहे फक्त. ताक, मटकी, ह्याला काय म्हणतात, गुलाबजामुन, आणि फरसाण. फरसाण आणि इकडे पापडी आहे, एवढे मी खाणार. बीट आहे, वाळूक आहे, काय काय हे हेल्दी सगळ्या काय. गोष्टी हेल्दी मी खाणार आहे. ह्यो ब्रेकफास्ट म्हणायचा तुमचा, काय लंच म्हणायचा. ब्रेकफास्टच म्हणा. हे दही वगैरे मस्त. तर नाश्ता करतो आम्ही आणि नेतो तुम्हाला तापोळ्यात. आता चला. ओळख नाही, आधी वाईमध्ये थांबणार. हो सॉरी चुकलं आमचं. तापोळ्यात जाणार नाही आम्ही. पहिला आम्ही जाणार आहे वाईला. वाईच्या गणपतीचं दर्शन घेणार. आता आम्ही पुण्यावरनं आलो, शिरवळ, नारायणपूर वगैरे करत, आणि इथनं आता खंडाळा घाटामध्ये जाणार आम्ही. तिथनं म्हणजे इथनं आम्हाला ते वाईच्या गणपतीचं लोकेशन दाखवायला 24 किलोमीटर. मग इथनं आता आम्ही जाणार 24 किलोमीटरमध्ये दर्शन घेणार. तोपर्यंत जरा टाईम होतोय जेव्हा खायचा. आणि इथनं आम्हाला ते तापोळ्याच्या होमस्टेचं लोकेशन दाखवायला 80 किलोमीटर. म्हणजे आम्ही एक 2च्या आसपास जाईन जेवण वगैरे करायला. तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवतो. आता आपण इथं सगळं आवरूया आणि निघूया आपल्या राईडला. चला. शायद किसी को पूछना ही पड़ेगा अब. यहीं पे होना चाहिए, लेकिन देखते. बाबा ते गणपतीचं मंदिर कुठे आहे? सरळ. बरं चालेल. थँक्यू. चालेल.
तो यहाँ से राइट लेना है, फिर लेफ़्ट लेना है, फिर पहुँच जाएंगे हम। ओके, गूगल मॅप एवढ्या वेळ काहीच सांगत नव्हता। अभी हम पहुँचे गणपति का फटक से दर्शन लेके आते हैं और फिर निकलते हैं। फिर अभी 12 साढ़े 12 बज चुके हैं और आगे बहुत दूर जाना है हमें। बोर्ड तर लावला आहे, रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नाही, ठीक आहे। आम्ही दर्शन पटकरून घेऊन येतो आणि तुम्हाला सांगतो गणपती वगैरे आत कसा आहे। चला हॅपी दादा, चला दर्शन घेऊ। सगळं बंद करावं लागेल। येस तेच सांगितलं आता आपल्या सबस्क्रायबर लोकांना। चला, नंदी आहेत, नंदींची रचना खूप चांगली आहे इथं आणि आतमध्ये तुम्हाला एक हे दिसेल शिवपिंड, ती काय आपण तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मंदिरामध्ये हे करणं म्हणजे फोटो सेशन करणं हे बरोबर नाही आणि त्यांनी इथं लावलंय पण, म्हणून आपण बाहेरनच गोष्टी घेतोय आणि बाहेरच नंदी आहे। तर तो नंदी मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट। तर मित्रांनो, मंदिराचं म्हणजे महागणपतीचं दर्शन घेतलं आम्ही। गणपती खूपच मोठा आणि भव्य दिव्य आहे। गणपतींची मूर्ती खूपच चांगली आहे, एक म्हणजे भक्तीचा उत्साह दाटून येतोय बघताना। आम्ही शांततेने मस्त गणपतीचं दर्शन घेतलं आहे आतमध्ये महागणपतींचं आणि त्याच्यानंतर त्यांच्या डाव्या साईडला काही असा सीन आहे। पावसाळ्यात इथं खूप सारं पाणी साठतं, त्यावेळी मजा येते, म्हणजे इथं पाण्यात वगैरे तुम्ही इथं उभारू शकताय। असा हा मंदिराचा सुंदर परिसर आहे हा सगळा। इथं सगळं पार्किंगला वगैरे जागा वगैरे आहे गाड्या लावायला, त्यामुळे जर तुम्ही 4 व्हीलर वगैरे घेऊन येणार असला तर इथं पार्किंगची सोय वगैरे मस्त आहे। आणि जर तुम्ही तापोळा वगैरे या ठिकाणी जात असाल किंवा पाचगणी साईडला जात असाल तर वाईवरूनच तुम्हाला जायला लागतं, त्यामुळे तुम्ही एक 10 मिनटं इथं थांबून या ठिकाणी थांबून तुम्ही गणपतीचं दर्शन घेऊ शकताय। तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा आणि दर्शन घ्या महागणपतींचं। पण निघूया जरा, तिथं जातो। उसाचा रस जो आहे तो हॅपी दादांनी सांगितलाय, तो जरा पितो आम्ही, कारण ऊन तर लय लागालंय, घसा पाक कोरडा झालाय, तर आम्ही जरा उसाचा रस पितो आणि तिथून आम्ही सरळ निघतो आमच्या तापोळेच्या हॉटेलला, होमस्टेला। आणि तिथं जाऊन मग आम्ही तुम्हाला हे करतो, काय दाखवतो तिथला सगळा एरिया सीन, बॅकवॉटर कोयनेचं वगैरे कसं आहे काय आहे सगळं दाखवतो, सगळी माहिती देणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर ओनरचा, परत जेवण काय आहे सगळं माहिती देणार। तर आता रस घेतो, तुम्हाला डायरेक्ट तिकडे घेऊन जातो। वाई से अब निकलते हैं महाबलेश्वर की तरफ, वहाँ से फिर हम अपने डेस्टिनेशन पर निकलेंगे। तो अगला स्टॉप हमारा महाबलेश्वर होगा। अब हम वाई में, अभी रोड के काम चालू है, आप देख सकते हो। आप भी आने वाले हो तो वो सारा पेशेंस लेके आओ गाइस। अभी घाट सेक्शन चालू होने वाला है, तो शायद वहाँ तक रोड का काम चालू मिलेगा हमें। उससे आगे आई थिंक अच्छा रास्ता था लास्ट टाइम आया तो ये भी अच्छा था शायद ठीक से याद नहीं है मुझे भी अभी, लेकिन काम तो चालू है, हो जाएगा। अभी हम पसरनी घाट में हैं। थोड़ा सा रास्ता ख़राब है घाट में, लेकिन ठीक है, कर्व अच्छे है, लेकिन कर्व के टाइम ही ऐसा थोड़ा सा ख़राब रास्ता मिलता है। अभी यहाँ से महाबलेश्वर 25 किलोमीटर है, हम एक आधे पौन घंटे में पहुँच जाएंगे वहाँ पे। हमें जितना जल्दी हो सके उतना जल्दी पहुँचना है हमारे डेस्टिनेशन पर। क्यों अभी हम पाँचगनी में, जैसे ही पाँचगनी में हमने इंटर किया है ना, थोड़ी सी ठंड है अभी, गर्मी तो नहीं ज़्यादा इतनी यहाँ पे, लेकिन अच्छा फील कर रहा हूँ अभी, क्योंकि भाई साहब इतना जैसे जैसे महाबलेश्वर की तरफ निकलेंगे ना, और भी थोड़ा ठंडी लग सकती है, लेकिन ठंडी चाहिए मेरे को, अभी ठंडी हवा चाहिए मेरे को। यहाँ का वेदर देख सकते हो आप, ऐसा लगता है कि 10-15 मिनट में बारिश आने वाली है।
हम पहुँचे लोनावला में। आज फ्राइडे है तो इतनी सारी गर्दी नहीं है यहाँ पे, लेकिन सैटरडे संडे हम जब रिटर्न आएंगे ना तो भाई साहब यहाँ से कार की लाइन लगती है, क्योंकि एक्सपीरियंस किया है मैंने, 1-2 बार आ चुका हूँ यहाँ पे, लेकिन फ्राइडे को कभी आया ही नहीं। देखो खाली है, रोड तो खाली है, सैटरडे संडे तो नहीं खाली मिलता यहाँ पे, पब्लिक बहुत रहती है यहाँ पे। दादा धीरे से चलो। यहाँ से 27 किलोमीटर है तापोड़ा, अभी आधा पौन घंटे में हम पहुँच जाएंगे। ओके, लेकिन जब से लोनावला पहुंचे ना दादा, अलग ही लेवल में है भाई। और ये रोड देखो भाई, वो सारा का सारा जंगल टाइप ही दिख रहा है मेरे को तो अभी, और रोड पे भी कोई ज़्यादा कोई नहीं है, सिर्फ बाइक्स वगैरह दिखते हैं। क्या है बॉस, क्या है ये? सुपर्ब है, सुपर्ब है दादा, दिल खुश कर दिया आपने तो मेरा। यहाँ पे रुकना कितना रिस्क है ये तो मुझे मालूम नहीं है, लेकिन ज़्यादा देर नहीं रुक सकते हम क्योंकि जंगल टाइप है। सो एक फ़ोटो के लिए रुकते हैं अभी हम, क्योंकि शॉट के लिए रुकते हैं एक्चुअली, एक शॉट लेना पड़ेगा मेरे को अभी तो। तापोळ्याला चाललोय आम्ही जे हॉटेल बुक केलंय तिकडे चाललोय, आणि एवढा उन्हाळा असून पण एवढं ऊन लागतंय खरं इथं तापोळ्याचं हे लोकेशन बघा, पावसाचा गडगडाट व्हालाय, थेंब बारीक बारीक पडाल्यात, आणि इथलं तुम्हाला सीन दाखवतो, लोकेशन दाखवतो, रोड कसा आहे हे बघा, काय खतरनाक रोड आहे हे बघा। अभी 1-2 शॉट लिए हमने रील्स के लिए, लेकिन आप ये वेदर देख के ना भाई, ये व्यू देख के ना भाई, ये कर्व देख के ना भाई, यहाँ से निकलने का मन ही नहीं करता भाई। ऐसा लगता है और शॉट लो, और रील्स के लिए और शॉट लेता ही रहूँ, लेकिन इतने बारे थोड़ा आगे आता हूँ बहुत अच्छा व्यू दिखता है, लेकिन बारिश भी आने लगी है अभी, तो ज़्यादा आने से पहले हमें हमारे डेस्टिनेशन पर पहुँचना है। और अगर आपको भी आना है ना तो आप अपना गूगल मैप ऑफलाइन डाउनलोड करके आइए, क्योंकि यहाँ पे नेटवर्क थोड़ा सा कम है। जो सुबह से जो फील नहीं देना राइड का, जब से मैं यहाँ आया हूँ ना पाँचगनी से आगे, अलग लेवल का हो चुका है मेरा राइडिंग एक्सपीरियंस। अभी इधर थोड़ी ज़्यादा बारिश है, देख सकते हो आप, जो भी टू व्हीलर वाले वो रुके अभी। ये व्लॉग ना जल्दी आना चाहिए मेरा अभी, क्योंकि भाई वेदर कौन सा है अभी मार्च चालू है गाइस, अप्रैल में आना है अभी मुझे लगता है कि गोप्रो थोड़ी देर के लिए बंद ही कर देता मैं, ज़्यादा बारिश है यार, सोचा नहीं था बारिश होगी, नहीं तो रेनकोट वगैरह सब साथ में ले लेता, क्योंकि बैग तो सारी पूरी की पूरी खाली है। बंद करने का तो मन नहीं है, क्योंकि पानी वगैरह अंदर गया ना तो फिर लाखाचे 12,000 होतील माझे। अब तो बारिश गई, टेंशन नहीं है, वेदर भी क्लियर हो चुका है यहाँ का, तो रुकना चाहिए एक ऐसा पॉइंट देके, क्योंकि व्यू सही अच्छा है। अगर आप भी आना चाहते हो ना तापोला, सच में आ जाओ। आपको बाइक राइड का शौक़ है ना तो आप इस राइड पे बिल्कुल आ सकते हो, क्योंकि बहुत मजा है। ये हैप्पी, ये गाईज काय कसला कर्व बसलाय भाई, मस्त बसलाय कर्व भारी, अरे पूर्ण झोपवली गाडी। ये नाही अभी नाही, कारण माझं टायर गेलेलं आहे ऑलरेडी थोडंसं। हे माझ्या ऑफ रायडिंगचे टायर आहे, हे ऑफ रायडिंगचे टायर आहेत ना माझे, त्यामुळे जास्त झोपवता येत नाही, पण बऱ्यापैकी मी झोपवली आहे, मस्त मजा येते। नादच नाही करायचा काही, नादच नाही करायचा भाई।
तामिनीपेक्षा मस्त मजा यायला लागली ह्या कर्वला मला, कारण तामिनीमध्ये गर्दी असते ना, इकडे अशी गर्दी वगैरे काही नाही आहे गाइस. आ जाओ यार, सच में आ जाओ. तो अच्छा खासा थोड़ा एक्सपीरियंस है, ज़्यादा भी नहीं है, जितनी कंट्रोल हो सकती है उतना ही मैं बाइक को भगा रहा हूँ अभी. लेकिन जब भी मैं अभी एडवेंचर बाइक लेने वाला हूँ, वो तो कभी मैंने लाइफ में चलाई ही नहीं है. अभी कल मैं संडे को मेरी टेस्ट राइड है, देख लेता. R15 तो यार स्पोर्ट्स बाइक है, फिर बैक पेन होता है थोड़ा सा, इतना भी नहीं होता, लेकिन 200-300 किलोमीटर नॉन स्टॉप चला है ना तो बैक पेन होता है. इसलिए हम 80-90-100 किलोमीटर में रुक जाते. यही है प्यार, अपने बाइक से प्यार करो यार, और इस रोड से प्यार करो. ऐसे रोड होने चाहिए सिर्फ. ये कर्व के साथ साथ ना आप ये व्यू भी देख सकते हो. व्यू के लिए हमें कुछ देर रुकना पड़ेगा, देखते हैं. लेकिन मज़ा ही, आप तापोला आने वाले 10 किलोमीटर पीछे आपको एक घाट लगता है, बहुत बहुत अच्छा है. सैटरडे संडे कितनी भीड़ रहती है ये मालूम नहीं मेरे को, लेकिन हम फ्राइडे को आए तो कोई भीड़ नहीं है गाइस, एकदम नॉर्मल है, नॉर्मल से भी नॉर्मल है गाइस. थोडासा 2 मिनिटाचा ब्रेक घेतलाय, कारण असे बारीक कर्व होते ना, थांबू म्हटलं जरा 2 मिनिटं थांबू म्हटलं, अजून पुढे किती आहे माहीत नाही. सुपर मजा येते. आता दादांना विचारू, दादांकडे इंटरकॉमची गरज आहे सध्या दादांना खरंच. दादा कसं होतं? रस्ता एकदम क्लास आहे, क्लास. म्हणजे नुसती गाडी झोपवली आहे. पुण्यामध्ये असा रस्ता नाही तिथे, तर रस्ता आहे तसला, असा गुळगुळीत आहे, चरचरीत, पट्ट मारलं. आणि आजूबाजूला आम्ही आलोय उन्हाळ्यात तिकडे तापोळ्याला, आणि पावसाचं वातावरण झालंय, विजा चमकाल्या, पाऊस पडालाय, काय गरज नाही. आता वारं सुटले. इकडे हे दिसाले, काय बॅक वॉटर दिसाले, पलीकडे दिसाले, मध्येच कुठतर रिसॉर्ट दिसाले. बाबा डोंगराला त्यानं कडी असं काटोकाट बांधलाय, कुठं राहू आणि कुठं नको. नुसतं आम्ही गाडी अशी मारालोय. दादा म्हणलं नाही थांबा, बॅटरी संपल्या माझी, मोबाईल घेऊन शूट करतो. सुट्टी नाही. तो तर सीन वेगळाच असेल. आता आम्ही मॅप बघालो, ऑफलाईन मॅप डाउनलोड करूनच, नेटवर्क काहीच नाही आहे इकडे. तर चला निघू आता इथून 2 मिनिटांमध्ये. अभी मैप देखा ना तो हमारा डेस्टिनेशन अभी 2.7 किलोमीटर दिखा रहा है, यानी कि हम पहुंचने ही वाले हैं अभी. जल विश्व टूरिज़्म, हमारा जल विश्व है, यहाँ से रिवर कैंप होके. अच्छा ओके, ये है हमारा स्टे आज का. थोड़ी देर के लिए यही गाड़ी पार्क करते हो और उनको कॉल करते, फिर देखते. आता फायनली आपण आपल्या लोकेशनला आलोय, म्हणजे आपण तापोळ्यात येऊन पोचलोय. फर्स्ट हाफ जो होता आमचा उन्हात असा कडकडीत आणि फडफडीत गेला, नुसता घाम. आणि आता सेकंड हाफ आमचा मस्तपैकी गार वारं सुटले, ढगाळ वातावरण झालंय, बारीक मध्ये पाऊस पडतोय, मस्त वाटतंय. हेल्मेटमध्ये असा टिक 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 आवाज येतोय, भारी वाटतंय पावसाचं. पॅकेज मध्ये काय आहे? बोटिंग आहे, कायाकिंग आहे. 3 वाजल्यात, जेवायचं आहे, माणसासने अजून कपडे काढायचे आहेत, आणि पुण्याहून आलो, फ्रेश व्हायचं आहे. पुण्यावरनं आल्यात 180 किलोमीटर आलंय. महाबळेश्वरनं दादा किती किलोमीटर पडलं? 28 किलोमीटर पडलं आपलं. 28 किलोमीटर पडलं महाबळेश्वरनं. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये पोहोचून गेलो. रस्ता कडक आहे, रस्ता एक नंबर आहे. तुम्ही एकदा तो रस्ता धरला जा, घुमतच मोटो जीपीच होताय तुम्ही. मग फक्त सॅटरडे संडे आले की हा, ते आता सॅटर्डे संडे आम्हाला माहिती नाही किती रश माहिती नाही, पण आलोय. हे बघा, म्हणजे तापोळ्याचा जो रोड आलाय की नाही, इकडनं असा तापोळ्याचा रोड आलाय, आणि इथं कॉर्नरला सपतोय तो रोड. म्हणजे इथनं पुढे हे सगळं तुम्हाला बॅक वॉटरनच घेरलेलं आहे, असं हे एवढा यू आकारात घेरलंय, आणि रोड समाप्त झालाय तापोळ्याचा. आणि हे तुमचं जलविश्व ॲग्रो टुरिझम, जे आम्ही मगाशी कुठं साताऱ्याच्या अलीकडे आपलं एक तर कुठतर ट्रेकिंग असते, एक तर कोकण असतात, नारळी झाड असतात. आता हे काहीतरी आम्हाला जरा थ्रिल वाटायला, नवीन वाटायला काहीतरी, बॅक वॉटर आणि त्याच्या समोर स्टे. मग आता काय करतो, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आवरतो आम्ही, जरा फ्रेश होतो, जरा पोटात काहीतरी खातो, आणि टाइम मिळाला की लगेच ऍक्टिव्हिटी ते तुम्हाला लगेच दाखवायला चालू करतो. चला, काहीच विषय नाही घ्यायचा, हा काहीच, फक्त आता पुढच्या ब्लॉगला
बघायला विसरू नका. हा आणि- पुढच्या ब्लॉगला बघायला विसरू नका काय काय ऍक्टिव्हिटी ते आणि काय काय. आणि उद्या आम्ही कुठं जाणार आहे परत ते पण तुम्हाला पुढच्या हे खूप मोठा थ्रिल आहे गाईज. रील आहेत रील. चला ये कसला भारी आहे त्याला. सुपर. ए मनी मॅव चला चला चला. लंच टाइम झालाय आपला. रूममध्ये साहित्य वगैरे सगळं ठेवलंय आता जागेवर. आपण थोडंसं तोंड धुतलंय, हात धुतले, हातपाय धुतलंय आम्ही सगळं. आणि जरा फ्रेश होऊन आता आम्ही जेवायला आलोय. आणि जेवायचं पण यांचं लोकेशन बघा कसलं खतरनाक आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. काय काय रे बाबा लोकेशन. हे बघा इथं सगळे टेबल वगैरे आहेत. कॅरम खेळणं असला तर कॅरम खेळा. काय त्याच्यानंतर बुद्धिबळ ठेवलंय, चेस खेळा. आता तिने इथं आपल्याला सगळं जेवण आणून ठेवलंय, काइंड ऑफ बुफे पद्धत. आणि जेवण करत करत आम्ही कुठला सीन बघणार आहे बघा. हा 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 काय सीन आहे. हॅपी दादा दिल खुश करते त्याला. दिल खुश कर दिया. चला ह्या ब्लॉगला इथे एंड करतोय कारण आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण ह्या प्लेसेसबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे. ते नंतर तुम्हाला त्याच्यानंतर मी काया किंग बोट राईडबद्दलचीही माहिती देणार आहे. तुम्ही इथे येऊन काही काही ॲक्टिव्हिटीज करू शकतात त्या. तर ती सगळी माहिती तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये देतो. आता थोडासा मी फक्त आराम करतो, थकलो आहे थोडंसं.